विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवडक पण महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। हे प्रश्न यापूर्वीही अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत, भविष्यात देखील विचारले जाऊ शकतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जनरल नॉलेज विषयक महत्त्वाचे व्हिडिओ नियमितपणे आमच्या चॅनलवरती अपलोड केले जातात, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच व्हिडिओला लाईक करून शेअर देखील करा। चला तर आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन ए रणजित देसाई, बी वसंत कानेटकर, सी पु ल देशपांडे, डी साने गुरुजी। योग्य उत्तर ऑप्शन ए रणजित देसाई। स्वामी या कादंबरीचे लेखक रणजित देसाई आहेत। प्रश्न दुसरा, शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए पटियाला, बी चंदीगड, सी अमृतसर, डी भटिंडा। योग्य उत्तर ऑप्शन सी अमृतसर। शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे अमृतसर या शहरात आहे। प्रश्न तिसरा, हैदराबाद हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? ऑप्शन ए तुंगभद्रा नदी, बी मुशी नदी, सी पालेरू नदी, डी घटप्रभा नदी। योग्य उत्तर ऑप्शन बी मुशी नदी। हैदराबाद हे शहर मुशी नदी काठावर वसलेले आहे। प्रश्न चौथा, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? ऑप्शन ए टी एन शेषन, बी सुकुमार सेन, सी कल्याण सुंदरम, डी सुनील अरोरा। योग्य उत्तर ऑप्शन बी सुकुमार सेन। भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते। प्रश्न पाचवा, स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे? ऑप्शन ए युरोप, बी आफ्रिका, सी आशिया, डी अमेरिका। योग्य उत्तर ऑप्शन ए युरोप। स्वित्झर्लंड हा देश युरोप खंडात आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न सहावा, वसई, अर्नाळा, माहुली व शिरगाव हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन ए कोल्हापूर, बी रत्नागिरी, सी रायगड, डी पालघर। योग्य उत्तर ऑप्शन डी पालघर। वसई, अर्नाळा, माहुली, शिरगाव हे किल्ले पालघर जिल्ह्यात आहेत। मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन देखील ऑन करून घ्या। प्रश्न सातवा, गडचिरोली जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? ऑप्शन ए गौताळा, बी चपराळा, सी नागझिरा, डी पेंच। योग्य उत्तर ऑप्शन बी चपराळा। गडचिरोली जिल्ह्यात चपराळा अभयारण्य आहे। प्रश्न आठवा, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, बी कर्नाटक, सी केरळ, डी पश्चिम बंगाल। योग्य उत्तर ऑप्शन बी कर्नाटक। चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यात होते। प्रश्न नववा, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे? ऑप्शन ए अमरावती, बी अहमदनगर, सी नांदेड, डी धुळे। योग्य उत्तर ऑप्शन बी अहमदनगर। महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे। प्रश्न दहावा, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? ऑप्शन ए पंडित नेहरू, बी सावित्रीबाई फुले, सी डॉक्टर आंबेडकर, डी लोकमान्य टिळक। योग्य उत्तर ऑप्शन डी लोकमान्य टिळक। महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळक यांनी सुरू केला। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच या व्हिडिओला लाईक करून शेअर देखील करा। यामुळे आपले कोणतेच नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळेल। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती? ऑप्शन ए तापी, बी नर्मदा, सी गंगा, डी गोदावरी। योग्य उत्तर ऑप्शन बी नर्मदा। भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदी आहे।
प्रश्न 12वा, नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? ऑप्शन ए मांजरा, बी सिंदफणा, सी तापी, डी गोदावरी. योग्य उत्तर ऑप्शन डी गोदावरी. नाथसागर हे धरण गोदावरी नदीवर बांधले आहे. प्रश्न 13वा, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी झारखंड, सी उत्तराखंड, डी बिहार. योग्य उत्तर ऑप्शन डी बिहार. बोधगया हे धार्मिक स्थळ बिहार राज्यात आहे. प्रश्न 14वा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए वाघ, बी सिंह, सी शेकरू, डी हरिण. योग्य उत्तर ऑप्शन सी शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. मित्रांनो, प्लीज व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर देखील शेअर करा. प्रश्न 15वा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात? ऑप्शन ए बी दा सावरकर, बी नाना पाटील, सी वासुदेव बळवंत फडके, डी लोकमान्य टिळक. योग्य उत्तर ऑप्शन सी वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना म्हणतात. प्रश्न 16वा, धुळे हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? ऑप्शन ए कोकण, बी पुणे, सी नाशिक, डी अमरावती. योग्य उत्तर ऑप्शन सी नाशिक. धुळे हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. प्रश्न 17वा, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन ए राष्ट्रपती, बी उपराष्ट्रपती, सी पंतप्रधान, डी अर्थमंत्री. योग्य उत्तर ऑप्शन सी पंतप्रधान. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. प्रश्न 18वा, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए महात्मा फुले, बी वी रा शिंदे, सी गोपाळकृष्ण गोखले, डी डॉक्टर पंजाबराव देशमुख. योग्य उत्तर ऑप्शन डी डॉक्टर पंजाबराव देशमुख. भारत कृषक समाजाची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली. प्रश्न 19वा, जगात रविवारची सुट्टी कोणत्या वर्षीपासून सुरू झाली? ऑप्शन ए 1842, बी 1843, सी 1844, डी 1845. योग्य उत्तर ऑप्शन बी 1843. जगात रविवारची सुट्टी 1843 या वर्षीपासून सुरू झाली. प्रश्न 20वा, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन ए पालकमंत्री, बी खासदार, सी आमदार, डी जिल्हाधिकारी. योग्य उत्तर ऑप्शन ए पालकमंत्री. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.